महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये शाळकरी मुली असेल, महिला असेल, मोठ्या प्रमाणात वाढता अत्याचार लक्षात घेता महाविकास आघाडी येथे मूळ शहरामध्ये निषेध नोंदवल्या जात आहे। काळ्या फिती लावून इथं निषेध नोंदवल्या जात आहे। या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत इथे आहेत। माझ्यासोबत काय सांगाल? आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भारतात जे घडत आहे, महाराष्ट्रात जे घडत आहे त्याच्याबद्दल आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मूक निर्देशनं सुरू आहेत। आमच्या वतीनं जसं बदलापूर, मणिपूर, कलकत्ता सरकार कोणाचंही असो, मुद्दा हे आहे का आज महिला सुरक्षित नाही, महिला याच्यासाठी सुरक्षित नाही आहे त्या सर्वजण हे घडत आहे। आजच आमच्या मूळच्या जवळ नागपूर गाव आहे, नागपूर गावमध्ये त्या नाराज मुलांनी बलात्कार करून आणि ते वाईट व्हायरल केलेला आहे। यासाठी आम्ही आज या ठिकाणी निर्देशन करत आहोत। आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पूर्ण महाराष्ट्रात हे घोषणा देत आहेत। तसं म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र बंद होणार होता, परंतु कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि कोर्टाचा सन्मान ठेवून या ठिकाणी आदेशाप्रमाणे निर्देशन करत आहोत। आमच्या लोकांचा जे मत आहे ना, हक्क आहे की सरकारने कमीत कमी पॉर्न व्हिडिओ हा बंद करायला पाहिजे। पॉर्न व्हिडिओ आज जगात सगळ्या ठिकाणी शाळेत पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी शाळेत का, शिक्षक का, प्रत्येक नागरिक आज पॉर्न व्हिडिओ पाहत आहे। त्याच्यामुळे हा काही घडू शकत आहे। दुसरा मुद्दा आहे तर सरकारने प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे लावले अत्यंत आवश्यक आहे, कारण महिला विद्यालय आहेत, मुलींची शाळा आहेत, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे तरी आवश्यक आहे। तिसरा, सरकारनं उत्तरी घर ज्या ठिकाणी शौचालय मानतात ते शौचालय तरी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि शौचालय घाण ठेवायला नाही पाहिजे, कारण की प्रत्येक ठिकाणी आज हे चाललेलं आहे। म्हणून लोकांना नाईलाजास्तव रोडावर उतरावं लागत आहे। लाडकी बहीण सुरक्षित राहील तर हे पैसे वाटतील ना, अगर लाडकी बहीणच सुरक्षित राहणार नाही हे पैसे कोणाला देणार आहे? नक्कीच एकंदरीत बघितलं तर लाडकी बहीण सुरक्षितच नाही तर पैसे देऊन काय फायदा, असा मोठा इशारा या ठिकाणी संतोष राऊत यांनी दिलेला आहे। कॅमेरा अमित राऊत, मोल।